ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. ईद ए मिलाद निमित्त दरवर्षी शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य मिरवणूक जुलूस काढण्यात येते. यावर्षी गणेश विसर्जन मिरवणूक व जश्ने ईद ए मिलादुन्नबी एक दिवसाच्या अंतराने आल्याने कळमनुरी मुस्लिम समाजाने सामंजस्याची भूमिका घेत जश्ने ईद ए मिलादुन्नबी मिरवणूक 2 दिवसानंतर म्हणजेच दिनांक 20 सप्टेंबर शुक्रवार रोजी काढण्याचे ठरविले होते. यानंतर 20 सप्टेंबर रोजी सकाळी जुलूसे मोहम्मदी रजा मैदानावरून निघाला व शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावरून मार्गक्रमण करीत रजा मैदानावर पोहोचला. या मिरवणुकीत हजारो मुस्लिम बांधव व लहान मुले सहभागी होत अत्यंत शिस्तीने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जयघोष करीत नात पठण करीत होते, तर मिरवणुकीत विविध धार्मिक देखावेही लक्ष वेधून घेत होते. मिरवणूक निमित्त अवघ्या शहरात कमानी, पताके व विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते. तर मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी मिष्टान्नाचे पॉकेट, पाण्याचे बॉटल आदीचे वाटप करण्यात आले होते. मिरवणुकीची सांगता रजा मैदानावर इस्लामिक ध्वज फडकावून करण्यात आली. यामुळे सामूहिक प्रार्थना करण्यात आली व देशात शांतता एकतेसाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी सीरत कमिटीचे मुफ्ती हाफिज अजहरी, मुफ्ती शुजाअत फारुकी, मौलाना करीमुद्दीन, मौलाना शाकिर रजा, मौलाना मंजूर अहमद, हाफिज रशीद खान, अयूब बरकाती, हाफिज तौफिक बागवान, हाफिज हनीफ, हाफिज गुलाम यासीन, हाफिज असलम आदींची उपस्थिती होती. मिरवणुकीदरम्यान पोलीस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास आडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, जमादार दिलीप पोले, गजानन होळकर, सतीश शेळके, माधव भडके, लक्ष्मीकांत माखणे, दादासाहेब कांबळे, विलास बांगर आदीसह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. विशेष म्हणजे ईद ए मिलाद निमित्त शहरात 20 सप्टेंबर रोजी भव्य मिरवणूक काढीत व विविध धार्मिक कार्यक्रम घेत मुस्लिम बांधवांनी जश्ने ईद ए मिलादुन्नबी उत्साहात साजरी केली. या मिरवणुकीत कोणत्याही DJ किंवा वाद्य नसतानाही हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. ही मिरवणूक अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने काढण्यात आली. या प्रसंगी शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांचे ईदनिमित्त अभिनंदन केले. कळमनुरी शहरातील विविध चौकामध्ये विद्युत आकर्षक रोषणाई तसेच स्वागतद्वार पताका लावण्यात आल्या होत्या. ईदच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम बांधवांनी सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. तसेच ईद ए मिलादुन्नबी निमित्त शहरभरात विविध ठिकाणी निरनिराळ्या प्रकारच्या मिठाईचे वाटप तसेच जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. A7 न्यूजसाठी अनीस अहमद, हिंगोली. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. ईद ए मिलाद निमित्त दरवर्षी शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य मिरवणूक जुलूस काढण्यात येते. यावर्षी गणेश विसर्जन मिरवणूक व जश्ने ईद ए मिलादुन्नबी एक दिवसाच्या अंतराने आल्याने कळमनुरी मुस्लिम समाजाने सामंजस्याची भूमिका घेत जश्ने ईद ए मिलादुन्नबी मिरवणूक 2 दिवसानंतर म्हणजेच दिनांक 20 सप्टेंबर शुक्रवार रोजी काढण्याचे ठरविले होते. यानंतर 20 सप्टेंबर रोजी सकाळी जुलूसे मोहम्मदी रजा मैदानावरून निघाला व शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावरून मार्गक्रमण करीत रजा मैदानावर पोहोचला. या मिरवणुकीत हजारो मुस्लिम बांधव व लहान मुले सहभागी होत अत्यंत शिस्तीने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जयघोष करीत नात पठण करीत होते, तर मिरवणुकीत विविध धार्मिक देखावेही लक्ष वेधून घेत होते. मिरवणूक निमित्त अवघ्या शहरात कमानी, पताके व विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते. तर मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी मिष्टान्नाचे पॉकेट, पाण्याचे बॉटल आदीचे वाटप करण्यात आले होते. मिरवणुकीची सांगता रजा मैदानावर इस्लामिक ध्वज फडकावून करण्यात आली. यामुळे सामूहिक प्रार्थना करण्यात आली व देशात शांतता एकतेसाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी
सीरत कमिटीचे मुफ्ती हाफिज अजहरी, मुफ्ती शुजात फारुकी, मौलाना करीमुद्दीन, मौलाना शाकिर रजा, मौलाना मंजूर अहमद, हाफिज रशीद खान, अयूब बरकाती, हाफिज तौफिक बागवान, हाफिज हनीफ, हाफिज गुलाम यासीन, हाफिज असलम आदींची उपस्थिती होती. मिरवणुकीदरम्यान पोलीस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास आडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, जमादार दिलीप पोले, गजानन होळकर, सतीश शेळके, माधव भडके, लक्ष्मीकांत माखणे, दादासाहेब कांबळे, विलास बांगर आदीसह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. विशेष म्हणजे ईद ए मिलाद निमित्त शहरात 20 सप्टेंबर रोजी भव्य मिरवणूक काढीत व विविध धार्मिक कार्यक्रम घेत मुस्लिम बांधवांनी जश्न ईद ए मिलादुन्नबी उत्साहात साजरी केली. या मिरवणुकीत कोणत्याही DJ किंवा वाद्य नसतानाही हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. ही मिरवणूक अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने काढण्यात आली. या प्रसंगी शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांचे ईदनिमित्त अभिनंदन केले. कळमनुरी शहरातील विविध चौकामध्ये विद्युत आकर्षक रोषणाई तसेच स्वागतद्वार पताका लावण्यात आल्या होत्या. ईदच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम बांधवांनी सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. तसेच ईद ए मिलादुन्नबी निमित्त शहरभरात विविध ठिकाणी निरनिराळ्या प्रकारच्या मिठाईचे वाटप तसेच जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. अंजाम जो भी खुद को औरों को नहीं पाते हैं, सर लेके हथेली पर हम मैदान में उतर जाते हैं. अपने ईमान की आदत रखो में रहते अपनी शिद्दत. लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक अल्लाहू अकबर या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह कार की आवाज़
आगे भाई आगे हाँ आए सरकार की आमद सरकार की आमद सरकार की आमद। अब इधर चलेंगे नहीं नहीं ऐसा जाएंगे। अरे उतना लंबा कहाँ जाते भाई अब उतना लंबा कहाँ जाते ऐसे इधर से आ रहे ना तो यहाँ से जाए गाड़ी पे से खड़े रहेंगे होगा। उधर आगा हूँगा उधर इंगुली जमाई आओ ये इंगुली जमाई अच्छा आओ आ रही सब डालने का क्या डाल नाम डाल दो ना डाल दो मेरे पास बनाए वाला है क्या डाल दो जा दो फिर ऐसा करन दो हाँ भाई 9 बजे आया हिंगोली का होगा। नहीं इतवार को है इतवार का है क्या तो मैं आया यहाँ पर नहीं तो मैं क्या करूँ इतवार को कहाँ से निकलता हूँ? रामलीला मैदान में आओ ना इतवार को 9 बजे मुझे मई रफी आओ का आओ बोलो आओ अनवर भी आने वाले नहीं आने वाले उन्होंने भी आने वाले अपना काम है ये करना। हाँ मैंने आज सेवा में का लगा देख हाँ नहीं देगा वो अभी कहाँ ऐसे भी मारो एक दो ऐसा लंबा दूर का सीने बस गया हो गया खत्म हो गया ना अब ये कहाँ से कहाँ जा रहे हैं अभी अब ये पूरा घूम के वहाँ चाहता वहीं के